तर तामिळनाडूमध्ये थलपती विजय त्रिचीमधून पिछाडीवर आहे। थलपती विजय पेरंबदूरमधून मात्र आघाडीवर आहेत। 2 ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवली होती। थलपती विजय त्रिचीमधून पिछाडीवर असले तरी पेरंबदूरमधून आघाडीवर आहेत। थलपती विजय यांचा TVK पक्ष काय करिश्मा करणार तामिळनाडूमध्ये आणि तिकडे केरळमध्येही याची उत्सुकता आहे। तर इकडे थलपती विजय पेरंबदूरमधून आघाडीवर असले तरी त्रिचीमधून मात्र ते पिछाडीवर आहेत। तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय थलपती विजय हा महत्त्वाचा चेहरा ठरतील असा अंदाज आपण पाहिलं एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता। कारण की थलपती विजय यांच्या बाजूने मोठा युवा वर्ग जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। पारंपरिक अण्णा द्रमुक आणि DMK या पक्षांना तामिळनाडूत थलपती विजय त्रिचीमधून पिछाडीवर आहेत, मात्र पेरंबदूरमधून त्यांनी आघाडी घेतलेली आहे। पेरंबदूरमधल्या मतदारांनी थलपती विजय यांना सुरुवातीच्या कलानुसार पसंती दिलेली दिसते। स्टॅलिन यांचा पक्ष आघाडीवर आहे। DMK आतापर्यंत 46 जागांवर आघाडीवर आहे। थलपती विजय त्रिचीमधून पिछाडीवर आहेत।